श्रावण सोमवार व्रत भागे. श्रावण महिन्याचे महात्म्य. श्रावण महिना म्हणजे भक्ती, निष्ठा आणि शिवाच्या चरणांमध्ये लीन होण्याचा काळ. या महिन्यात प्रत्येक सोमवार महादेवासाठी अतिशय प्रिय मानला. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात नद्यांमध्ये अमृताचे रूप असते. पावसाच्या थेंबांमध्ये शिवकृपा झरते. यामध्ये जे सोमवार येतात त्यांना श्रावण सोमवार म्हणतात. या दिवशी व्रत करून, उपवास ठेवून आणि जलाभिषेक करून शिवाला प्रसन्न केले जाते. शिवपुराण, स्कंदपुराण किंवा पद्मपुराण आणि शिवलीलामृत यांसारख्या ग्रंथांमध्ये या महिन्यांचे विशेष महत्त्व सांगितले. श्रवण नक्षत्रात जन्मलेला श्रावण महिना हेच त्यांचे नाव असून त्यांचा संबंध साक्षात भगवान विष्णू आणि महादेव यांच्याशी आहे. मूळ व्रत कथा बघूया. व्यापारी पुत्र व शिवपुत्र. पूर्वी एका नगरात एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. त्यांच्या घरी सर्व सुख संपत्ती होती, पण एकच गोष्टी नव्हती, संतती. त्यांची पत्नी धर्मनिष्ठ भक्तिमती होती. दोघेही संतान प्राप्तीसाठी अनेक पूजा अर्चना करत होते. त्यांनी कठोर उपवास केला. विशेषतः श्रावण सोमवाराचे व्रत त्यांनी खूप श्रद्धेने पाळले. शेवटी त्यांच्या शिवभक्तीला फळ मिळाले आणि भगवान महादेव तेथे प्रगट झाले. शिव म्हणाले, तुम्हाला पुत्र तर होईल, पण त्यांचे आयुष्य केवळ 16 वर्षाचे असेल. त्यांनी ते वरदान स्वीकारले. काही महिन्यांनी त्यांना एक तेजस्वी पुत्र झाला. त्यांचे नाव सत्यव्रत ठेवण्यात आले. तो मुलगा गुणी, विनम्र व धर्मशील होता. वडील त्याला शिक्षणासाठी गुरुकुलात पाठवतात. तो तेथे वेद, धर्मशास्त्र, गणित, न्यायशास्त्र वगैरे संपूर्ण शिकतो. त्याचवेळी एक राजकन्या त्यांच्यावर प्रेम करते आणि दोघांचे विवाह होतो. विवाहानंतर काही दिवसात त्यांचे 16वे वर्ष सुरू होते. मृत्यू जवळ येतो. एकदा तो आपल्या गुरूंच्या सोबत जात असताना यमदूत त्याला घेऊन जायला येतो, पण तो शिवभक्त असल्यामुळे तो फक्त ओम नमः शिवाय जप करत होता. शिवभक्तांच्या आतुरतेला पाहून महादेव स्वतः प्रगट होतात आणि यमदूतांना तेथे थांबवतात. शिव म्हणतात, हा माझा भक्त आहे, यांच्या प्राणांवर माझा अधिकार आहे. शिव त्याला दीर्घायुष्याचे वरदान देतात. कथेतून शिकवून बघा. या कथेतून आपल्याला 3 प्रमुख गोष्टी कळतात. श्रद्धेने केलेले व्रत कधी व्यर्थ जात नाही. सत्यव्रताचे आयुष्य अल्प होते, पण व्रत व भक्तीमुळे त्याला दीर्घायुष्य लाभले. शिव साक्षात कृपाळू आहे. जो भक्त केवळ ओम नमः शिवाय म्हणतो त्यांचे रक्षण शिव स्वतः करतो. व्रताचे पालन हे केवळ कर्मकांड नाही, तर आत्मशुद्धी आहे. मनात श्रद्धा, आचरणात सात्विकता आणि जीवनात संयम असेल तर देव प्रसन्न नक्की. व्रत कसे करा? व्रतविधी बघूया. सोमवारच्या सकाळी लवकर उठावे. स्नान करून पवित्र वस्त्र धारण करा. शिवलिंगावर गंगाजल, दूध, मध, साखर, तूप, दही यांचा अभिषेक करावा. बल्व म्हणजे दुर्वा फूल नक्की वाहावे. ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र यांचा जप करावा. शिवांची आरती करावी व नैवेद्य दाखवावा. व्रताचे नियम. उपवासात फलाहार किंवा केवळ एक वेळ भोजन सात्विक घ्यावे. मनात शिवाची भक्ती, शरीरात पवित्रता आणि आचरणात नम्रता असेल. रात्रभर शिवनामस्मरण करणे उत्तम आहे. आता उपसंहार बघूया. शिवभक्तीसाठी संदेश. श्रावण सोमवार म्हणजे केवळ व्रत नव्हे, ती एक जीवनशैली आहे. त्यात संयम, शुद्धता, भक्ती आणि आत्मार्पण यांचा संगम आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनातही जर आपण या
व्रताचा आधार घेतला तर मानसिक शांतता, कौटुंबिक सौख्य आणि आरोग्य मिळतेच. पण शिवाची कृपा ही अमर्यादित आहे. महादेव हे भोळे आहेत. एकदा भक्त म्हणतो, हे शंकरा मी तुझा आहे, तोच त्यांच्या सर्व समस्या दूर होतो. ओम नमः शिवाय हा मंत्र केवळ शब्द नाही, तो परमेश्वराशी जोडणारा सेतू आहे. एक भक्त महादेवाची उपासना करतो. त्याचा मुलगा 16व्या वर्षी मुख्यमुखी पडतो. पण फक्त एका मंत्राने ओम नमः शिवाय साक्षात शिव प्रगट होतो आणि मृत्यूलाही रोखून ठेवतो. ही कथा सांगते की भक्तीच्या बळावर नियतीची वागते आणि महादेव स्वतः आपल्या भक्ताला अमर करतात. मित्रांनो, ओम नमः शिवाय.